नेहमीप्रमाणेच आपण आज सर्वात प्रथम मी अर्चना शिवाजी झावरे, माणिकलाल मेहता MPS माध्यमिक शाळा घाटकोपर या ठिकाणी जे आपलं ऑनलाईन चालणारं सराव जे काही सत्र चालू आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण सर्वात प्रथम जे काही आपल्या मराठी भाषेमध्ये असणारं सर्वात महत्त्वाचं जे भाषा अभ्यास आहे, सर्वात प्रथम आपण जे काही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे ते सर्वात प्रथम पाहणं महत्त्वाचं आहे। प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहत असताना मराठी अक्षरभाती आपलं द्वितीय आहे आणि या ठिकाणी घटकनिहाय गुण विभागणी कशी होते हे आपण पाहणं गरजेचं आहे। हे वारंवार सांगण्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस आपण घटकनिहाय गुण विभागणी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कोणत्या विषयाला कोणत्या विभागाला किती गुण आहेत आणि त्यानुसार आपल्याला आपल्या जे काही मोटिवेट आहेत ते आपण टार्गेट पूर्ण करू शकतो। आपण तसं पाहिलंय, गद्य विभागाला 18 मार्क्स आहे, पद्याला 16 मार्क्स आहेत, स्थूल वाचनाला 6 मार्क्स आहेत, भाषा अभ्यास याच्यासाठी 16 मार्क्स आहेत, उपयोजित लेखनाला 24 मार्क्स आहेत। आपला जो काही भाषा अभ्यास आहे हा जो काही विभाग क्रमांक 4 त्याच्यासाठी आपल्याला 16 मार्क्स राखून ठेवलेले आहेत आणि हे जे काही आपलं स्कोरिंग म्हणा, पासिंग म्हणा, हे भाषा अभ्यासातून आपण सहजच जर थोडं फोकस केला तर नक्कीच आपल्याला काय होऊ शकतं, ते आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स वाढू शकतात। आणि माझं असं म्हणणं आहे की आपण त्या ठिकाणी मार्क्स वाढवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे। या ठिकाणी भाषा अभ्यास करत असताना आपल्याला कळतं की 16 मार्क्स त्या ठिकाणी आहेत आणि मग या ठिकाणी 16 मार्क्सचं डिवायडेशन सुद्धा कसं होतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी भाषा अभ्यासाचा आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतात। आजचा जो काही आपला ऑनलाईन शिक्षणामध्ये भाषा अभ्यास हा मी आज टॉपिक घेतलेला आहे, तर या ठिकाणी बघा भाषा अभ्यासासाठी आपल्याला 16 गुण राखून ठेवलेले आहेत आणि या 16 गुणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग हा भाषा अभ्यास म्हणजे काय, तर जो काही आपण ग्रामर म्हटलं जातं, व्याकरण जे म्हटलं जातं तोच हा विभाग आहे आणि यामध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कृतीपत्रिकेमध्ये भाषा अभ्यास हा विभाग 4 क्रमांकावर येतो आणि कृतीपत्रिकेचा प्रश्न क्रमांक 4 आ हा भाषा अभ्यासावर आधारित आहेत। अ ला 8 मार्क्स आणि आ ला 8 मार्क्स अशा प्रकारे त्याचा गुण विभागणी आहे। आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक अ जे आहेत हा व्याकरण घटकावर आधारित कृती असा आपल्याला प्रश्न दिला जातो। मग यामध्ये वाक्यप्रकार म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी 2 गुणांसाठी वाक्यप्रकार हे दिले जातात। मग वाक्यप्रकार कशा प्रकारे आहेत, वाक्याचे प्रकार किती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग त्यासाठी आपल्याला आपल्याला काय दिले जातात, आपल्याला वाक्य दिले जातात, त्या वाक्यांच्या आधारावरून आपल्याला तो कोणत्या प्रकारामध्ये येतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। नंतर आहेत वाक्य रूपांतर। आता वाक्य रूपांतर काय आहेत, आपण जे वाक्य प्रकार पाहिले त्या वाक्य प्रकाराचेच आपल्याला काही विधानं दिली जातात आणि कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितलं जातं की या प्रकारामध्ये त्याचं काय करा, रूपांतर करा। मतलब आपल्याला काय करायचंय ह्याची ऑर्डर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच दिलेली असते। आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत, हाची मार्क्स आहेत, पण त्या ठिकाणी नक्कीच जर नेहमी जर तुम्ही सेंटेन्स वाक्य जर पाहत राहिली तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी 2 आणि 2 4 त्या ठिकाणी मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात। नंतरचं जे आहे ते आपण पाहिलं की वाक्प्रचार आहेत, तर वाक्प्रचारांसाठी आपल्याला 4 मार्क्स आहेत। वाक्प्रचारांसाठी आपल्याला 4 मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत। वाक्प्रचार मिळत असताना त्या ठिकाणी वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करणं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं। त्यानंतर या ठिकाणी स्क्रीन दिसत नाहीये, पण या ठिकाणी प्रश्न क्रमांक आ जो आहे त्यामध्ये वाक्य शुद्ध करा, विरामचिन्हांचा वापर करा, विरामचिन्ह ची नावे लिहा, त्याचबरोबर
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक आ हा विचारला जाऊ शकतो. बघा आता या ठिकाणी आज आपण जो काही मी तुम्हाला सांगितलं की भाषा अभ्यासामध्ये आपल्याला व्याकरण जो भाग आहे हा महत्वाचा आहे, गुण मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. जर आपला प्रॅक्टिस असेल तर आपल्याला 100% त्या ठिकाणी आउट ऑफ आउट मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. बघा प्रश्न क्रमांक 4 अ जो आहे तो व्याकरण कृती, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वाक्य प्रकार ओळखा हा आपल्याला 2 गुणांसाठी विचारला जातो. आता वाक्य प्रकार ओळखा हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस वाक्यांचे प्रकार किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा वाक्यांचे प्रकार हे प्रामुख्याने 4 आहेत. विधानार्थी त्याला स्टेटमेंट म्हटलं जातं, प्रश्नार्थी क्वेश्चन, उद्गारार्थी फिलिंग, आज्ञार्थी ऑर्डर. आता जर तुम्ही वाक्यांचे प्रकार यांचं नावाचं वाचन केलं, तुम्ही रीडिंग केलं की त्यावेळेसच त्या वाक्यांचे प्रकार कशा प्रकारे आपण ओळखू शकतो हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. या ठिकाणी बघा की विधानार्थी मतलब साधं वाक्य असतं, त्याच्यामध्ये ना प्रश्नचिन्ह अर्थ प्रश्नार्थ वाक्य नसतं, क्वेश्चन मार्क नसतो, एक्सक्लेमेटरी चिन्ह नसतं किंवा त्या ठिकाणी ऑर्डर दिली जात नाही, एकदम सिंपल सेंटेन्स, त्याला आपण काय म्हटलं जातं, विधानार्थी वाक्य. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, नंतर आपण सविस्तर ते पुढे पाहणारच आहोत. नंतर प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न, आता हा प्रश्न म्हणजे काय, कसा ओळखायचा, सर्वात सोपं आहे. प्रश्नार्थी वाक्य या ज्यावेळेस आपल्याला ओळखायचं म्हटलं की त्या वाक्यामध्ये त्या सेंटेन्स मध्ये प्रश्नचिन्ह हा शेवटी आला की आपण काय करायचं आहे, डोळे झाकून आपल्याला लगेच कळतं की तो कोणता सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य ओळखत असताना जे काही उद्गारार्थी चिन्ह आहे त्याला तुम्ही एक्सक्लेमेटरी चिन्ह म्हटलं जातं. ज्यावेळेस ते आलं की आपण लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, उद्गारार्थी वाक्य त्या ठिकाणी लिहून टाकायचं, जास्त डोकं लावायचं नाही. ह्या ट्रिक्स आहेत. नंतर आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञा मीन्स ऑर्डर. कोणतंही एखादं जर वाक्य आलं त्याच्यामध्ये जर ऑर्डर दिलेली असेल, तुम्हाला सूचना सांगितलेली असेल, करण्यासाठी फोर्स केला जातो, त्यावेळेस असं कोणतं वाक्य असेल त्यावेळेसच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की तो वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य हे प्रामुख्याने वाक्यांचे प्रकार आहेत. वाक्यांचे आपल्याला प्रकार ओळखा हे 2 मार्काला ओळखलं जातं, दिलं जातं. आता हे 2 मार्क्स आपल्या हातची आहेत, मिळालीच पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला. आणि माझं म्हणणं आहे की थोडंसं डोकं लावलं, थोडंसं ध्यान लावून आता जर ऐकलं तर तुमचं नक्कीच त्या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. मी तुम्हाला फक्त एक सांगतेय की प्रश्नार्थी वाक्य जे आहेत, प्रश्नार्थी वाक्य ज्यावेळेस येतं त्या वाक्याच्या शेवटी काय असतं, प्रश्न चिन्ह असतं, क्वेश्चन मार्क असतात. त्या क्वेश्चन मार्क्स आला की आपण डोळे झाकून त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, प्रश्नार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्यामध्ये काय येतं, एक्सक्लेमेटरी चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह. आता हे वाक्याच्या शेवटीच येईल असं नाहीये, वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकतं. वाक्याच्या कोणत्याही ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह आलं, एक्सक्लेमेटरी चिन्ह आलं की आपण डोळे झाकून त्या ठिकाणी काय करायचं आहे, उद्गारार्थी चिन्ह लिहायचंय. म्हणजे ज्याला काही कळत नाही तो सुद्धा आपल्या चिन्हावरनं काय करू शकतो, त्या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. आणि आता बघा आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य मतलब या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे की तुम्हाला एखादं वाक्य दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी सांगितलेलं आहे, काहीतरी सुचवलंय काहीतरी करायला, तर त्यावेळेस ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की तुम्हाला आज्ञा दिली की हे तुम्हाला करायचंच आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगायचंय की ते वाक्य काय आहेत, आज्ञार्थी वाक्य आहेत. आणि विधानार्थी जे वाक्य आहेत ते विधान एकदम सिंपल सेंटेन्स असतं, त्याच्यामध्ये ना कोणाला ऑर्डर दिली जाते, ना प्रश्नचिन्ह असतो, ना उद्गारार्थी चिन्ह असतं. सर्वात प्रथम आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिके आल्यानंतर वाक्याचे प्रकार ओळखत असताना काय करायचं की वाक्यामध्ये काय आलेलं आहे, प्रश्नचिन्ह आलंय की उद्गारार्थी चिन्ह आलंय,
की काय आलंय हे आपण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि ते पाहिल्यानंतर आपल्या वाक्याचा प्रकार ओळखा हे लिहिण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, उपयुक्त ठरू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं, याची कन्सेप्ट काय आहे, डेफिनिशन काय आहे ते या ठिकाणी पाहूया. विधानार्थी वाक्य, या वाक्यात विधान केले जाते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. मतलब ज्या वाक्यामध्ये विधान केलं जातं, फक्त विधान असतं, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात, स्टेटमेंट म्हणतात. बघा उदाहरण त्या ठिकाणी एक्झाम्पल यहाँ पे है, मी दररोज अभ्यास करतो. तुला भेटून खूप आनंद झाला. मला पेपर खूप छान गेला. असे खूप सारे आपण उदाहरण त्या ठिकाणी काय करू शकतो, देऊ शकतो. आणि आपल्याला अशी जर सिंपल साधी विधानं आली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी काय करू शकतं, की ते विधानार्थी वाक्य आहेत. विधान केलं, विधान आहे हे आपल्याला. आता ह्या जे वाक्य तुम्हाला दिसत आहेत ते अगदी सिंपल आहे. त्याच्यामध्ये ना कुठे प्रश्नचिन्ह आहेत, ना उद्गारार्थी चिन्ह आहेत, ना ऑर्डर त्या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे. नंतरचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य बघा, ज्यावेळेस वाक्याचा प्रकार वाचतोय किंवा आपण उच्चारतो त्यावेळेसच आपल्याला लक्षात येतं की त्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. बघा, ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. बघा, ज्या वाक्याला काय विचारला जातो, वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो अशा वाक्याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे, प्रश्नार्थ वाक्य म्हणतात. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, प्रश्नचिन्ह आलेलं आहे. तुझे नाव काय आहे, या ठिकाणी सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आलेलं आहे. बघा, तुझं नाव काय आहे, तुझा अभ्यास झाला का, तू परीक्षेला बसलास का, तुझा फॉर्म भरलास का. म्हणजे ज्यावेळेस प्रश्नचिन्ह येतं त्यावेळेस आपल्याला नक्कीच पूर्ण वाक्य वाचण्याचीही गरज लागत नाही. त्या चिन्हाच्या आधारावरूनच आपण तो वाक्याचा प्रकार कोणता आहे हे नक्कीच ओळखू शकतो. लक्षात ठेवा, प्रश्नार्थी वाक्य अगदी लहान मुलगा जो 4थी-5वीला आहे त्याला सुद्धा ते येऊ शकतं. तर आपण 10वीला आहोत, आपण कितीतरी त्याच्या पुढे आहोत, तर आपल्याला नक्कीच हा प्रश्नार्थ वाक्य जो काही प्रकार आहे तो आपल्याला नक्कीच ओळखता येऊ शकतो. प्रश्नार्थी प्रश्न चिन्ह आलं की आपण काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य. बघा, व्याकरण भाषेमध्ये किंवा भाषा अभ्यासमध्ये सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण व्याकरण विभाग हा ग्रामर विभाग ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस यामध्ये ग्रामॅटिकली मिस्टेक हे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, शक्यतो टाळायच्या आहेत. शब्द जो आहे तो जसाचा तसा लिहिणं अपेक्षित आहे, हे सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी तुमचं उपयोजित लेखनामध्ये थोड्याफार शुद्ध लेखनाच्या चुका चालू शकतील, ग्रामॅटिकल मिस्टेक चालू शकेल, पण भाषा अभ्यासामध्ये आपल्याला ह्या चुका चालणार नाहीत. कारण एक मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला उत्तरांचे जर शुद्ध लेखन चुकलं, ग्रामॅटिकली आपण मिस्टेक केला, तर आपल्या या ठिकाणी जो एक्झामिनर आहे त्याच्यावर डिपेंड राहणार आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स द्यायचे किंवा नाहीत. पण माझ्या मते आहे की एक्झामिनरना आपल्यावर दया करण्यापेक्षा आपणच काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी व्यवस्थित शुद्ध लेखनाच्या चुका न करता आपण तो प्रश्नचं उत्तर व्यवस्थित ग्रामॅटिकली मिस्टेक न करता त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि रोज जर तुम्ही ते शब्दांचे प्रकार जर तुम्ही हाताने लिहिले तर तुमचे कशा प्रकारे ते लिहिले जातात हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया. उद्गारार्थी वाक्य, त्याला उद्गारवाचक वाक्य असंही म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी दोन्हीही शब्द योग्य आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापर केला तरी त्या ठिकाणी चालणार आहेत. ज्या वाक्यातून भावना समजतात अशा वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. आता ज्या ठिकाणी ज्या वाक्य मतलब आपल्याला एखादं जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या सेंटेन्स मधून आपल्याला काय करते, त्यांची भावना समजते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची फिलिंग काय आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्याची फिलिंग आपल्याला ज्यावेळेस समजते त्यावेळेस त्या वाक्याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आणि त्याचबरोबर आणखी एक जोडून घ्या
की ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी चिन्ह येतं, बघा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतं एक्सक्लेमेटरी चिन्ह जे दिसतं आहे त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक्सक्लेमेटरी चिन्ह आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या भावना या दोन्हींचं जे काही कॉम्बिनेशन आहेत त्यालाच आपण काय म्हटलं जातं, उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. बघा उद्गारार्थी वाक्याचं उदाहरण एक्झाम्पल, अबब एवढा हा साप. बघा कोणाचे तरी तोंडचे वाक्य आहेत, त्याचबरोबर उद्गारार्थी चिन्ह आहेत आणि कोणाच्या तरी भावना आहेत. म्हणजे या ठिकाणी भावना काय आहेत, अरे रे किती मोठा साप आहे, अरे बाबा बाबा किती मोठा साप आहे. ठीक आहे, प्रश्न आपलं उदाहरण 2 आहेत, शाब्बास जिंकलंस तू. अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या एखाद्या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्हाचा वापर केला जातो, एखाद्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त होत असते, तेव्हा त्या वाक्यालाच काय म्हटलं जातं, वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. माझ्या मते उद्गारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य शोधणं किंवा आपल्याला ते समजणं खूप सोपं आहे. फक्त चिन्हांच्या आधारावरून आपल्याला ते लगेच लक्षात येऊ शकतं. त्या ठिकाणी पुढचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं, तर ज्या वाक्यात आज्ञा केली जाते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात आज्ञा म्हणजे ऑर्डर दिली जाते, ऑर्डर केली जाते अशा वाक्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे, थोडक्यात आपल्या लक्षात काय घ्यायचंय, कोणीतरी कोणाला तरी ऑर्डर करतोय असं जर वाक्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की आपल्याला डोळे झाकून त्या ठिकाणी काय करायचं आहे, आज्ञार्थी वाक्य लिहायचं आहे. बघा वाक्य प्रकार ओळखणं हे 2 गुणांसाठी आहेत आणि माझ्या मते हे 2 गुण आपले हमखास आहेत, आपल्याला मिळालेच पाहिजेत. यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न त्या ठिकाणी केलं पाहिजेत. आता या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याचं उदाहरण जर आपण पाहिलं की दररोज अभ्यास करा, मुलांनो रांगेत चला, मुलांनो शिस्त पाळा, मुलांनो आणखी काही आपण असे काही प्रश्न उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकतो. या ठिकाणी लगेच तू अभ्यास केला का, तू अभ्यास कर, मतलब एकच जर आपण सेंटेन्स घेतलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय करू शकतो, त्या वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण त्याला टाकू शकतो. आता थोडक्यात मी जर बघितलं की आज्ञार्थी वाक्य जे आहेत, दररोज अभ्यास करा, या ठिकाणी काय दिलेले आहे, तुम्हाला ऑर्डर दिलेली आहेत. तर या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य जर आपल्याला करायचा प्रकार आहे, आपला जो दुसरा जो काही प्रकार आहे की खालील वाक्यांचे काय करा, जे काही कंसात दिलेल्या प्रमाणे काय करायचे तुम्हाला कृती करा. त्यावेळेस तुम्हाला कदाचित असं दिलं जातं की दररोज अभ्यास करा, हे जर सेंटेन्स आलं आणि कंसात दिलं, ब्रॅकेटमध्ये दिलं की प्रश्नार्थी वाक्य तयार करा, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य करता आलं पाहिजे. प्रश्नार्थी वाक्य करत असताना कशा प्रकारे ते केलं जाईल, थोडक्यात पाहूया आपण की प्रश्नार्थी वाक्य दररोज अभ्यास करा, दररोज अभ्यास केला का, प्रश्नचिन्ह और आपलं या ठिकाणी जो काही प्रकार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतं. आता ठीक आहे, आपण बघितलंय की विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी, आज्ञार्थी वाक्य. आता हे 4 प्रकार पाहिल्यानंतर माझ्याकडे काही उदाहरणं आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहूया. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहेत, थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया आणि त्याच्यातून आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा काल पुण्यामध्ये खूप पाऊस पडत होता. आता या ठिकाणी ना प्रश्नार्थी चिन्ह आहे, ना उद्गारार्थी चिन्ह आहेत, ना कोणती ऑर्डर आहे, म्हणून तो कोणत्या प्रकारामध्ये येतो, विधानार्थी वाक्यामध्ये येतं. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का, या ठिकाणी काय आहे, शेवटी प्रश्नचिन्ह आहेत, त्यामुळे काय आहेत, प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून ते वाक्य काय येतं, प्रश्नार्थी वाक्यामध्ये येतं. प्रवासात भरभरून बोला, तुम्ही ज्यावेळेस प्रवास करत आहात त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलेलं आहे, भरभरून बोलत जा, बोला, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, म्हणून तो वाक्याचा प्रकार येतो आज्ञार्थी वाक्य. वेळ खूप मजेत गेला, सिंपल सेंटेन्स आहेत, त्याच्यामध्ये ना कुणाला ऑर्डर आहे, ना प्रश्न विचारलेले आहेत, ना उद्गार विचारलेला वापरलेला आहेत, तो विधानार्थीचा प्रकार येतो. वाह वाह, उद्गारार्थी चिन्ह आहेत, खूपच सुंदर चित्र आहे हे.
उद्गारार्थी आहेत, भावना त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत आणि म्हणून तो जो काही प्रकार येतो तो येतो उद्गारार्थी वाक्य प्रकारामध्ये. तुम्ही याला काय आमच्या घरी, तुम्ही याल का आमच्या घरी, म्हणजे प्रश्न विचारलाय की तुम्ही आमच्या घरी याल का, प्रश्न आहेत आणि म्हणून तो वाक्याचा प्रकार येतो प्रश्नार्थी वाक्य. शाब्बास, चांगले काम केलेस. बघा, भावना पण व्यक्त होते आणि त्याचबरोबर काय आहेत उद्गारार्थी वाक्य चिन्हांचा सुद्धा काय केलेला आहे वापर त्या ठिकाणी केलेला आहे. एक्सक्लेमेटरी चिन्हाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं तो काय तो उद्गारार्थी वाक्यामध्ये येतो. मरगुळ झटकून टाक हा सगळ्यांसाठी येणार आहे की कोरोनामुळे बरेच जण काय झालेले आहेत अभ्यासामध्ये त्यांना मरगळ आलेली आहेत. पण लक्ष द्या की आता आपले काय होणार आहेत परीक्षा त्या ठिकाणी सुरू होईल बोर्डाची आणि मग आता आपल्याला काय आहेत आपल्या हातामध्ये कदाचित मार्च एंडिंग या मे याच्यामध्ये काही एक्झाम असेल. आता आपल्याला काय करायचं आपण जे काही 8 महिन्यात जे काही केलं नाही ते आता आपल्याला काय करायचं आहे मनावरची मरगळ टाकून द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य मला खूप विशेष आवडलेलं आहे की मरगळ झटकून टाका. सगळ्यांनीच काय करायचे आपल्या मनावर आलेली जी काही मरगळ आहे ती झटकून टाकायची आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या परीक्षेला त्या ठिकाणी लागायचं आहे. अभ्यासासाठी जोमानं त्या ठिकाणी परीक्षेची तयारी करायची आहे. या ठिकाणी ही थोडक्यात आपली थोडं विषयांतर झालेलं आहे. पण आपल्याला महत्वाचं वाक्य बघा वाक्य खूप महत्वाचं आहे. मरगळ झटकून टाका हे आज्ञार्थी वाक्य आहे. तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. मी नियमित व्यायाम करतो. मी नियमित व्यायाम करतो सिंपल वाक्य आहे साधं वाक्य आहे त्यामुळे ते विधानार्थी वाक्य येतं. शिस्तीने वागा तुम्हाला नेहमी बोललं जातं शिस्तीने वागा शिस्त पाळा आणि हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. मला असं वाटतं की आता हे तुम्हाला वाक्य प्रकार कशा प्रकारे आहेत हे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कळालेलं आहे. पुन्हा एकदा रिवाइज करा. वाक्याचे आपण जे प्रकार पाहिलेले आहेत ते आहेत विधानार्थी प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य हे आपण त्या ठिकाणी पाहून झालं. यासाठी 2 मार्क्स असतात. आता आपल्याला पाहायचंय की वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर जर बघितलं तर वाक्य रूपांतरासाठी आपल्याला 2 गुण आहेत. पुन्हा एकदा आपले जे वाक्य प्रकार आहेत त्याच्यावरच आधारित आपल्याला काय विचारले जातात वाक्याचं रूपांतरण करायचं असतं. आता वाक्याचा अर्थ न बदलता एक वाक्य दुसऱ्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदल करणे याला वाक्य रूपांतर असे म्हणतात. आता वाक्याचं काय करायचंय रूपांतर करायचंय तर वाक्याचा अर्थ नाही बदलून द्यायचा म्हणजे आपल्याला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आणि न बदलता एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात आपल्याला काय करायचं आहे वाक्य प्रकारात बदल करणे यालाच आपण काय म्हणतो वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं. आता वाक्य रूपांतर करत असताना आपल्याला काही काय केले जातात काही उदाहरणं दिली जातात आणि त्या उदाहरणाला कंसामध्ये आपण काय करायचे आहे हे आपल्याला ऑर्डर त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करणं आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करणं. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर थोडक्यात जर बघितलं तर लक्षात येतं की विधानार्थी वाक्याचं आपल्याला कशामध्ये ऑर्डर दिलेली आहेत की आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय आणि आज्ञार्थी वाक्य दिलं तर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. सर्वात प्रथम पहिलं जे उदाहरण आहे प्रवासात भरभरून बोलावे हे काय आहे आज्ञार्थी वाक्य आहे की प्रवासात तुम्ही काय करायचं आहे भरभरून बोलायचंय. तर या आज्ञार्थी वाक्याचं जे आहे प्रवासात भरभरून बोलावे हे तुम्हाला आज्ञार्थी वाक्य आहेत. विधानार्थी वाक्य आहेत. त्या विधानार्थी वाक्याचं आपल्याला कंसात दिले आहे तुम्हाला काय करायचे आहेत आज्ञार्थी वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं आहे. आता प्रवासात भरभरून बोला प्रवासात भरभरून बोलत जा अशा प्रकारे आपण काय करू शकतो त्या ठिकाणी त्या वाक्याचं रूपांतर करू शकतो. ठीक आहे. आता शिस्तीने वागा याचं विधानार्थी वाक्य करायचं. शिस्तीने वागा हे वाक्याचा जो प्रकार आहे तो आज्ञार्थी वाक्य आहे. बघा वाक्याचं रूपांतर करत असताना आपल्याला तो वाक्य प्रकार दिलेलं जे काही वाक्य आहे ते कोणत्या प्रकारात आहे हे आपल्याला लक्षात आलं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला वाक्याचा प्रकार कोणत्या प्रकारात आहे हे लक्षात आलं तर दिलेली ऑर्डर आपण काय करू शकतो निश्चितच योग्य पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. आता शिस्तीने वागा
तर सॉरी शिस्तीने वागा असं आपल्याला ज्यावेळेस विधानार्थी आज्ञार्थी वाक्य आहे त्या विधानार्थी वाक्य त्याला करायचं आहे त्यावेळेस आपण काय करायचं आहे लिहिताना आपण विधानार्थी वाक्य करत असताना शिस्तीने वागावे असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो वाक्याचं रूपांतर करू शकतो. आता दुसरा जो काय येतो तो विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर किंवा प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. लक्षात घ्या विधानार्थी वाक्याचं काय होत असतं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय होत असतं रूपांतर होत असतं. आता आपल्याला विधानार्थी वाक्य दिलं तर आपल्याला काय करायचं प्रश्नार्थी वाक्य करायचं आणि प्रश्नार्थी वाक्य जर दिलं असेल तर आपल्याला विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. उदाहरण पाहूया. माझी शाळा घराजवळ आहे. माझी शाळा कुठे आहे घराजवळ आहे. हे वाक्याचा जो काही प्रकार आहे तो प्रश्नार्थी आपल्याला काय सॉरी जवळ आहे हा विधानार्थी वाक्य आहे त्याचा आपल्याला प्रकार करायचा आहे प्रश्नार्थी वाक्य करा. तुझी शाळा घराजवळ आहे का प्रश्नाचा आपण काय केलेला प्रकार काय केला आपल्या प्रकार काय सांगितलेला आहे की प्रश्नार्थी वाक्य करा. म्हणजे या ठिकाणी तुझी शाळा घराजवळ आहे का हा आपला काय झालेला प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे माझी शाळा घराजवळ आहे. म्हणजे हे विधान सिंपल विधानार्थी वाक्य आहे त्याचा आपण प्रश्नचिन्ह प्रश्नार्थी वाक्य कसं बनवलं आहे तुझी शाळा घराजवळ आहे का बरोबर. आता कधी आपल्याला काय दिलं तर प्रश्नार्थी वाक्य दिलं जातं. प्रश्नार्थी वाक्य दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. तुला पेढा आवडतो का प्रश्न काय आहे तुला पेढा आवडतो का हा प्रश्न आहे आपल्याला काय करायचंय त्याचं विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी करायचंय. मला पेढा आवडतो म्हणजे आपल्याला काय सांगितलं लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आहे त्या वाक्याचा अर्थ न बदलता त्याचं काय करायचं वाक्यात रूपांतर करायचंय. बघा आपण दोन आता प्रकार पाहिलेले आहेत. विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करणं आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण करणं. नंतरचा दुसरा प्रकार पाहिला विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करणं आणि प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करणं. हे दोन प्रकार आपण पाहिले मला वाटतं तुम्हाला लक्षात आले असतील. पुढचा आपला जो काही तिसरा प्रकार आहे विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर आणि उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. आता विधानार्थीचं काय करायचं आपल्याला उद्गारार्थी मध्ये करायचंय आणि जर आपल्याला उद्गारार्थी वाक्य दिलं असेल तर विधानार्थी वाक्यामध्ये काय करायचं रूपांतर करायचं. उदाहरण एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूया. हा मुलगा खूप उंच आहे हे विधानार्थी वाक्य आहेत आणि आपल्याला त्यांनी ऑर्डर दिलेली आहे की उद्गारवाचक वाक्य करा. उद्गारवाचक बघा या ठिकाणी ऑर्डर देत असताना मग तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आपण नेहमी उद्गारार्थी म्हणतो पण जर आपल्याला चुकून परीक्षेमध्ये उद्गारवाचक ज्यावेळेस शब्द वापरला जातो त्यावेळेस गोंधळून जायचं नाही. बघा की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की उद्गारार्थी आपण नेहमी वाचतो की वाक्याचे प्रकार ज्यावेळेस आपण म्हणतो संविधानार्थी समानार्थी सॉरी प्रश्नार्थी उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. पण ज्यावेळेस आपल्याला वाक्य रूपांतर करताना ज्यावेळेस एखादं विधान दिलं जातं आणि त्या वाक्याच्या नंतर आपल्याला कंसामध्ये जी ऑर्डर दिली जाते ब्रॅकेटमध्ये की उद्गारवाचक करा या ठिकाणी आपण घाबरून जायचं नाही. तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की उद्गारार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य हे एकच प्रकार आहेत. मनाची जमलिंग होऊ द्यायची नाही. आपलं कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. उद्गारवाचक असेल किंवा उद्गारार्थी असेल त्याचा दोन्हीचाही अर्थ एकच आहे. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की मुलं शब्द बदलली की त्याचा अर्थ बदलतो असं त्यांना वाटतं पण या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य हे दोन्ही वेगळे नाही तर एकच आहेत. तुम्हाला दोन्हीपैकी कोणताही शब्द विचारला तर त्याचं एकच कृती आपल्याला करायची आहे. आपण बघा विधान काय होतं हा मुलगा खूप उंच आहे. आपल्याला काय करायचं उद्गारवाचक वाक्य करायचं आहे. किती उंच आहे हा मुलगा आणि प्रश्न आपलं
एक्सक्लेमेटरी चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला उद्गारार्थी वाक्य आहे, किती सुंदर आहे हा ताजमहल. किती सुंदर आहे हा ताजमहल उद्गारार्थी चिन्ह आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे की विधानार्थी करा. आपल्याला काय करायचंय, साधं विधान त्या ठिकाणी करायचं आहे. हा ताजमहल खूप सुंदर आहे. वाक्याचा अर्थही बदलत नाही आणि आपल्याला दिलेले जे काही कृती करायला सांगितलेले आहेत ती कृती सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जाते, व्यवस्थित होऊन जाते. आलं लक्षात? बघा, चौथा जो प्रकार आहे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर. बघा, आपल्याला हाही प्रकार विचारला जाऊ शकतो की जो काही होकारार्थी वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करावे लागेल आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करावे लागेल. आई रात्रभर जागी होती. आता जागी होती आणि काय करत होती आई, रात्रभर जागी होती. तर हा नकारार्थी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हो नकारार्थी वाक्य करायला सांगितलेले आहे. तर या ठिकाणी जागी होती हा होकारार्थी आहेत, म्हणजे सकारात्मक त्या ठिकाणी आहेत. आपल्याला नकारात्मक लिहित असताना आपल्याला लिहायचंय आई रात्रभर झोपली नाही. आई रात्रभर झोपली नाही हे आपलं नकारार्थी वाक्य आपला काय होऊन जातो, वाक्याचा प्रकार होऊन जातो. आता या ठिकाणी दुसरं आपल्याला उदाहरण आहे, ताई बुटकी नाही. हे काय आहेत, नकारार्थी वाक्य आहेत, नकार दाखवलेला आहे. म्हणजे जी नकार आहेत, नकारदर्शक वाक्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतो की बुटकी नाही, म्हणजे ती छोटी आहे का, तर नाही. म्हणजेच आपल्याला इथं वाक्याचं काय सांगितलेलं आहे, कंसामध्ये होकारार्थी वाक्य करा. तर होकारार्थी वाक्य करत असताना आपण काय करू शकतो, ताई उंच आहे असं आपण काय करू शकतो, वाक्याचा प्रकार रूपांतर त्या ठिकाणी करू शकतो. बघा, वाक्य रूपांतरणासाठी खूप महत्वाचं आहे आपल्याला विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात, आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात विचारलं जाऊ शकतं किंवा विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य हेही विचारलं जाऊ शकतं. विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा हेही विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर अशा प्रकारे आपल्याला वाक्य रूपांतर प्रकार विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी मी पुन्हा एक आवर्जून सांगते की उद्गारवाचक आलं किंवा उद्गारार्थी शब्द आला तरी आपण घाबरायचं नाहीये की या ठिकाणी उद्गारवाचक असेल किंवा उद्गारार्थी असेल, दोन्हीही एकच आहेत, दोन्हींची कृती एकच आहेत, वेगळा शब्द नाहीये, तो एकाच अर्थाने आपण काय करत असतो, वापरत असतो. सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि नंतर व्यवस्थित जी काही आपल्याला ऑर्डर दिलेली आहे ते आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. माझ्या मते हे 2 मार्कही आपल्याला मिळणं खूप महत्वाचे आहेत आणि हे नक्कीच सगळ्यांना 2 मार्क्स मिळतील अशी मी अपेक्षा करते. या ठिकाणी बघा, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. आता सर्वांनी रांगेत उभे राहा हा काय आहे, एक आपल्याला वाक्याचा प्रकारही ओळखा. बघा, सर्वांनी रांगेत उभे राहा म्हणजे हे काय आहेत, आज्ञार्थी वाक्य आहेत. आता ह्या आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे. सर्वांनी रांगेत उभे राहावे, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी. आता काय आहे की हे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचं काय सांगितलंय तुम्हाला, आज्ञार्थी वाक्य. बघा, विधानार्थी वाक्य काय आहे, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी हे विधान आहेत. आपल्याला काय सांगितलेलं आहे, आज्ञार्थी वाक्य बनवा. तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. आपण काय केलेलं, आज्ञार्थी वाक्य करताना तुमची ऊर्जा शक्ती काय करा, तुम्ही एकत्र करा अशी आपण काय केलेलं आहे, ऑर्डर म्हणजे ऑर्डर
जे काही उदाहरणार्थी वाक्य आहे त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे. नंतरचा आहे भारताचा विजय झाला. हा काय आहेत? विधानार्थी आहेत, पण विधान कसं आहे? होकारार्थी विधान आहे की भारताचा विजय झाला. आता नकारार्थी वाक्य आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे करायचं, तर भारताचा पराजय झाला नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा की भारताचा जो काही पराजय आहे तो झालेला नाही, हे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे? लिहायचं आहे. म्हणजे विजय आहे आणि त्याचा विरुद्ध अर्थी शब्द, नकारार्थी शब्द लिहित असताना, नकारार्थी शब्द तयार करत असताना, वाक्य तयार करत असताना त्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा असतो? लिहायचा असतो. आणि झाला नाही किंवा जे काही आपल्याला वाक्य दिलेले आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करायचंय. बघा, भारताचा विजय, विजय हा शब्द काय आहे? होकारार्थी आहेत आणि त्याचा अपोजिट, म्हणजे अपोजिट शब्द काय आहेत? विजयाचा अपोजिट पराजय. तर या ठिकाणी जो काही आपला शब्द दिलेला आहे त्याचा विरुद्ध अर्थ शब्द वापरून आपण ते शब्द काय करायचं आहे? वाक्याचं रूपांतर नकारार्थी करायचं आहे. ठीक आहे. समीर खूप पुस्तके नकोत. आता खूप पुस्तके नको आहेत. आता या ठिकाणी खूप हा काय आहे? एक शब्द आहे, त्याला समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द काय आहेत? थोडे. हे वाक्य आपल्याला काय सांगितलं? त्यांनी होकारार्थी वाक्यामध्ये बनवायला सांगितलेलं आहे. समीर खूप पुस्तके नकोत. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो? समीरला थोडीच पुस्तके हवीत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? वाक्याचा प्रकार त्या ठिकाणी करू शकतो. नंतरचा आहे ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य करा असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर उद्गारार्थी वाक्य करत असताना किती उंच आहे ही इमारत आणि प्रश्न काय आहे आलेले आहेत? एक्सक्लेमेटरी चिन्ह त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात येत असेल की आपल्याला ज्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्या ऑर्डर करत असताना त्या वाक्याचा अर्थ आपल्याला न बदलून देता आपल्याला काय करायचं असतं? वाक्यात रूपांतर करायचं असतं. होकारार्थीचं नकारार्थी करत असताना त्या ठिकाणी अपोजिट शब्द काय आहे त्याचा वापर करून ते आपल्याला काय करतं? तो वाक्यात रूपांतर करता येतं. प्रश्नार्थी वाक्य त्या ठिकाणी दिलेले बघा, मुलगा उंच आहे. मुलगा उंच आहे. आपल्याला त्यांनी ऑर्डर दिली आहे की प्रश्नार्थी करा. प्रश्नार्थी करत असताना काय आहे? मुलगा उंच आहे का? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, या ठिकाणी ग्रामॅटिकल मिस्टेक काय होते की मुलं प्रश्नांचं उत्तर दिलेलं बरोबर लिहितात, पण लिहित असताना प्रश्नचिन्ह, उद्गारार्थी चिन्ह देण्याचं विसरतात आणि त्याच वेळेस आपले मार्क जाण्याची शक्यता असते. आपल्याला एक मार्क्स फार महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस उद्गारार्थी वाक्य करा, प्रश्नार्थी वाक्य करा असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस आपल्याला त्या चिन्हांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर आपण केले आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आपण पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आलंय लक्षात? उद्गारार्थी आपल्याला जर विचारलं तर त्या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह सगळ्यात शेवटी ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी आलंय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस प्रश्नार्थी वाक्य करा असं आपल्याला सांगितलं जातं त्यावेळेस त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह आपण टाकलं आहे की नाही हे पाहणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण ज्यावेळेस जो काही आपला प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 मधला जो एक आहे तो आहे वाक्याचे प्रकार ओळखा. त्याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. दुसरा जो आहे वाक्याचे प्रकाराचे वाक्यात रूपांतर करा ह्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. हे 2 मार्क्स 2 4 मार्क्स आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जातं तो म्हणजे प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता या ठिकाणी अगदी तुमच्या ज्या पुस्तकामध्ये आहे दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या किंवा आतापर्यंत तुमचे जे काही वाक्प्रचार आलेले आहेत, मुहावरे म्हणजे ज्या अर्थानं खऱ्या अर्थानं मुहावरे जे म्हणता तुम्ही, किंवा या ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचार त्या ठिकाणी दिले जातात त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क आहेत आणि त्या 4 गुणांवर तुम्हाला कमीत कमी 3 या 4 तुम्हाला त्या ठिकाणी वाक्प्रचार दिले जातात आणि त्यापैकी कोणतेही 2 वाक्प्रचारांचा तुम्हाला अर्थ लिहायचा असतो आणि वाक्यात उपयोग त्या ठिकाणी करायचा असतो.
या ठिकाणी तुम्हाला त्याच्यासाठी 4 मार्क्स आहेत आणि अशा प्रकारे आपला जो काही प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. बघा आता आपल्याला प्रश्न क्रमांक जो काही 4 मधला जो आहे त्याचा तिसरा जो आहे प्रकार तो म्हणजे वाक्यप्रचार. त्याच्यासाठी 4 गुण आहेत. बघा खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता खालील जे वाक्प्रचार आहे त्यांचा अर्थ सांगून आपल्याला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. आता कोणतेही 2 ज्या तुम्हाला 3 दिले जातील किंवा 4, कदाचित 3च दिले जातात, 4 देत नाही, पण दिले तरी तुम्हाला त्यापैकी 2 वाक्प्रचारांचा काय करायचा आहे, अर्थ सांगायचा आहे आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगितल्यानंतर त्या वाक्प्रचार जो दिलेला आहे त्या वाक्प्रचाराचा तुम्हाला काय करायचा आहे, वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो, अर्थाचा नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला त्या ठिकाणी अर्थाचा वापर करायचा नसतो. तो वाक्प्रचाराचा फक्त अर्थ सांगितला की तो वाक्प्रचार आपण एखादं वाक्य बनवून त्या वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये काय करायचा असतो, वापर त्या ठिकाणी करायचा असतो. या ठिकाणी बघा अंगाचा तिळपापड होणे हे एक वाक्प्रचार दिलेला आहे. चेहरा पडणे, मरगळ झटकणे, बघा हे आपल्याला वाक्प्रचार आले म्हणजे त्या ठिकाणी आपण एक उदाहरण दाखल घेतलेले आहेत. अंगाचा तिळपापड होणे, चेहरा पडणे, मरगळ झटकणे हे आपल्याला अशा प्रकारे वाक्प्रचार विचारले जातात. तर आपण सर्वात प्रथम उत्तर देताना तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दिसतंय की अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय, खूप राग येणे. आता हे जे काही वाक्य आहेत आपण अगदी सिंपल साध्या पद्धतीने लिहायचं आहे, साध्या वाक्य त्या ठिकाणी करायचं आहे. अंगाचा तिळपापड होणे, खूप राग येणे हा त्याचा अर्थ झाला. बघा वाक्य बनवत असताना आपल्याला त्याचा अर्थ त्या वाक्यात आणायचा नाही, तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करत असताना वाक्प्रचाराचाच वापर त्या ठिकाणी करायचा आहे. निलेशने अंगणातील रांगोळी पुसल्यामुळे निलिमाचा अंगाचा तिळपापड झाला. बघा आपण काय केलेलं आहे, अंगाचा तिळपापड होणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ लिहिला, खूप राग येणे आणि खाली वाक्य लिहिलेलं आहे. निलेशने अंगणातील रांगोळी पुसल्यामुळे निलिमाचा अंगाचा तिळपापड झाला. किंवा आईने काम सांगितल्यामुळे रामचा अंगाचा तिळपापड झाला. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे रामूला परीक्षेत गुण कमी मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांच्या अंगाचा तिळपापड झाला. अशा वेगवेगळ्या अर्थानं सिंपल साधी तुम्हाला जमेल अशी तुम्ही काय करायचे आहेत, वाक्य त्या ठिकाणी बनवायची आहे. चेहरा पडणे, आता चेहरा पडणे याचा काय आहे, समान अर्थ काय येतो, शरम वाटणे. शरम वाटणे, बघा वाक्य काय आलेले आहेत, सुमितची लबाडी काकांनी ओळखल्यामुळे त्याचा चेहरा पडला. सुमितला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याचा चेहरा पडला. रामला कामात अपयश आल्यामुळे त्याचा चेहरा पडला. म्हणजे तुमची जे दैनंदिन जीवनाचे जे शब्द आहेत, वाक्य आहेत, त्यांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी वाक्य त्या ठिकाणी लिहायची आहे. मरगळ झटकणे, आळस सोडणे. सर्वांनी मरगळ झटकून अभ्यासाला लागावे. मी तुम्हाला मगाशीच आपला जो काही मरगळ झटकणे, झटका असं जो काही आपलं वाक्य आलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की आता कोरोनामुळे आपल्याला जे काही मनावर मरगळ आलेली आहे ती मरगळ झटकून आता परीक्षेला नव्या जोमानं आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हे झालं आजचं आपलं जो काही प्रश्न क्रमांक विभाग नंबर 4 प्रश्न क्रमांक 4 आपला संपलेला आहे. आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये जो काही प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या भाषिक घटकावर आधारित जे काही कृत्या आहेत त्या आपण नंतरच्या ह्याला पाहणार आहोत. तर या ठिकाणी आजचं हे आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकाल. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा बोला आचल.
अनम्यूट करा. मिस. हा बोलो. हॅलो, स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. बोला. हॅलो, स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. मॅडम. Yes. झालंय माझं लेक्चर. Okay. Those who Thank are you. having doubts, they can unmute themselves. मिस. हाँ बोला मैडम. मिस, हमें वाक्य प्रचार में यानी मुहावरे का अर्थ लिखिए ना. वाक्प्रचार मतलब हाँ मुहावरे का अर्थ लिखना. तो मुहावरे का अर्थ हम लोग वाक्य में प्रयोग नहीं करेंगे ना, वो मुहावरे प्रयोग करेंगे ना वाक्य में. जो अर्थ हम लिखेंगे उसका वाक्य में उपयोग नहीं करना है. हमें जो वाक्य पूछा गया है वाक्प्रचार, उसका ही हमें क्या करना है, सेंटेंस में यूज करना है. उसके लिए आपको यहाँ पे मैं बताती हूँ कि आप जब वाक्य का अर्थ लिखेंगे उसके लिए 1 मार्क्स है, और वाक्य का जो सेंटेंस बनाएंगे उसके लिए 1 मार्क्स है. ऐसे कुल मिला के आपको 2 मार्क्स उसके लिए है. ओके मिस, थैंक यू मिस. वेलकम. Okay. Thank you, students. Thank you, ma'am.